पुण्यामध्ये डीजे आणि साऊंड सिस्टीमवरून गणेश मंडळ आणि प्रशासन आमने सामने येण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी गणेश मंडळांना मिरवणुकीत केवळ 4 साऊंड सिस्टीम वापरण्याचे निर्देश दिलेत। मात्र गणेश मंडळांसह साऊंड सिस्टीम असोसिएशन या निर्णयाला विरोध केला आहे। दुसरीकडे पुणे महापालिकेच्या बैठकीमध्ये डीजेला विरोध करणारे पुणेकर विद्यानंद बापट यांना पोलीस बंदोबस्तामध्ये बाहेर काढण्यात आल्यानंतर वाद आणखी चिघळला आहे। या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सोलापूरचा डीजे मुक्त पॅटर्न लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आणि त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त होणार की मर्यादित साऊंड सिस्टीमला परवानगी मिळणार याकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलं आहे। मागणी मी अशी केली होती की पुणेकरात स्पेशली पेठांमध्ये म्हणजे जुन्या पुण्यामध्ये नागरिकांना उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास होतो। त्यामुळे सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करायला आमचा विरोध नाही, पण तो पूर्णपणे लाऊडस्पीकर मुक्त स्वरूपात साजरा करावा, जे सोलापूरकरांनी ऑलरेडीच केलेलं आहे। पुणे ही तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिळवते, तर त्यांनी आता तरी ते करावं अशी आमची मागणी। त्यानंतर मग काय मंडळ कार्यकर्ते की कोण होते स्पेसिफिक कोण असतो त्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मग पोलिसांनी मला पोलीस संरक्षणामध्ये बाहेर काढलं। दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, तो मोठ्या प्रमाणात डीजे लावला म्हणजे गणेशोत्सव साजरा झाला असा एक गैरसमज निर्माण झालेला आहे। मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे नियम हे सर्वांनी पाळले पाहिजेत, कारण उत्सव हा जनसामान्यांसाठी आहे, त्यांच्या आनंदासाठी आहे। त्यामुळे डीजे हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच आवाजाची पातळी असली पाहिजे।